काय कामात काम तुझी 10 वेळा फोन लावून एक गाडी इंदापूर येथे भीषण अपघात झालेला आहे। तर ट्रॅफिक खूप झालेले आहे। तर तुम्ही पाहू शकता पोलीस कर्मचारी पण इथे आलेले आहेत। तर खूप ट्रेन आलेली आहे। मुंबईवरून मालवणला जाणारी गाडी पाहता है MH09 EM 9074। मी आता इंदापूर इथे आहे। तर शिवशाहीचा अपघात झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता की 7:30च्या दरम्यानमध्ये शिवशाही टर्न घेत होती। तर टर्न घेताना त्यांचा अपघात झालेला आहे। प्रवासी तर गाडीमध्ये दिसत नाही आहेत पण 7-7:30 वाजता अपघात झालेला आहे। तर त्यांचे काच वगैरे सर्व फुटलेले आहेत। तर तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता। आत्ताच ट्रेन आलेली आहे। तर गाडी हटवण्याचा काम खूप जोरात चालू आहे। 7-7:30 वाजता ॲक्सिडेंट झाला। तर आता 9:15 वाजले 9:10 वाजले सॉरी। तर हे बघा तुम्ही पाहताय तसेच पोलीस कर्मचारी पण इथे आलेले आहेत, सज्ज झालेले आहेत। गाडी कशी बाहेर काढता येईल ते त्यांचा खूप प्रयत्न चालू आहे। एक मिनिट लोकांचे खूप हाल झालेले आहेत। दोन्ही साईडून माणगावरून गाड्या येणारे ट्रॅफिक खूप झालेले आहे आणि मुंबईवरून येणाऱ्या गाड्या तिकडून पण खूप ट्रॅफिक आहे। हे सरकारची गाडी कोणाची येते हो बडे असं दिसण्यात येतं आहे की खूप जोरात टक्कर झालेली आहे। तर 7:30च्या दरम्यानमध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे। शिवशाही मुंबईवरून मालवणला जाणारी गाडी होती। तर प्रवासी खूप जखमी झालेले असे दिसण्यात येतं। गाडीला खूप लागलं आहे पण प्रवाशांचं पण
खरचटला असेल, काय दुखापत झाली ते अजूनपर्यंत काही कळलेलं नाही आहे. जवळपास आता मुंबईवरून मालवणला जाणारे जर कोण प्रवासी असतील तर कृपया जवळपास कुठे हॉस्पिटल असेल तर तिकडे संपर्क साधावा. अजून काय कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले ते अजून काय सांगण्यात आलेलं नाही आहे. 7-7:30च्या दरम्यानमध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे. तर तुम्ही ॲक्सिडेंट झालेल्याचे दृश्य तुम्ही पाहू शकता. तरी गाडी काढण्यासाठी खूप प्रयत्न चालू आहेत जोरात. तर आत्ताच सांगण्यात आलं आहे की शिवशाहीचा अपघात झालेला आहे, ॲक्सिडेंट झालं आहे. पण दुःख सांगायला असं वाटतंय की 1 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि काही जण जखमी आहेत. तर त्यांना माणगाव सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे. जर कोणी पण मुंबईवरून मालवणला जाणारे असले शिवशाहीमध्ये तर कोणाचे नातेवाईक असले तर त्यांनी माणगाव सरकारी हॉस्पिटलमध्ये संपर्क साधावा. कारण शिवशाही आणि एवढी मोठं ट्रक आहे याचा धडक झालेला आहे. तर कोणाची फॅमिली असेल तर सरकारी हॉस्पिटलमध्ये तुम्ही संपर्क साधावा. माणगाव इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल की किती नुकसान झालेलं आहे आणि माणसांना तर जखमा झालेला आहे, पण 1 जणांचा मृत्यू झालेला आहे असं ऐकण्यात आलेलं आहे. पण सर्वजण गाडी हटवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि दोन्ही साईडला मुंबईवरून गाडी येणारे आणि माणगाववरून माडवरून गाड्या जाणाऱ्या मुंबईला असे खूप ट्रॅफिक झालेलं आहे. कारण मधोमधच शिवशाही थांबलेली आहे आणि तिथून येणारा ट्रक पण तिथंच थांबलेला आहे. तर तुम्ही माणगाव हॉस्पिटलमध्ये या. इथंच व्हिडिओ मी थांबवतो. जय शिवराय. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विकास करके या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. धन्यवाद.